नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. दिंडोरी तालुक्यातील वणी बाजारपेठ आज स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आली होती. बांगलादेशात झालेल्या हिंदू अत्याचार प्रकरणी वणी बाजारपेठ आज झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने बंद पाडण्यात आला होता. यावेळेस पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवलेला होता. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट पाहावयास मिळत होता. भाऊ, आज वणीत कडकडीत बंद पाडलेला आहे. कोणी सांगायला आलं का किंवा काय? नाही, आम्ही स्वयंस्फूर्तीने बंद पाडले. काय कारण होतं? बांगलादेशात अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही स्वयंस्फूर्तीने बंद पाडले. तसं पाहिलं तर रक्षाबंधन तोंडावर आहे. राख्या भरपूर बाजारात विकल्या जाणार होत्या, परंतु तुम्ही स्वयंस्फूर्तीने बंद पाडलाय. काय वाटतं? वाईटच घटना घडली, पण आता काय करणार. आपण पाहू शकतो की वणी बाजारपेठ ही संपूर्ण स्वयंस्फूर्तीने आता बंद ठेवलेली आहे. हे सर्व व्यापारी आहेत. काही जे गारमेंटची दुकानं होते, सोन्याची दुकाने होती किंवा भांड्यांची दुकाने होते, सर्वांनी स्वयंस्फूर्तीने वणी आज 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासूनच बंद ठेवलेले. भाऊ, आपलं दुकान होतं काय एकंदरीत? बांगलादेशमध्ये झालेल्या गोष्टीबद्दल निषेधार्थ आम्ही सर्वांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले. आमच्यापर्यंत कोणी आलं नाही की आम्हाला सांगायला की दुकानं बंद ठेवा, पण आम्ही स्वतःनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेलं आहे. भाऊ, निवेदन काल दिले गेले होते आणि बंद करू नका असं सांगितलं होतं, परंतु नेमका बाजारपेठ बंद आहे, काय सांगाल? काल साहेबांनी सगळ्यांना आग्रह केला, आजच नाशिक जिल्हा बंद आहे, तुम्ही उद्या का करताय? पण जनसामान्यांमध्ये ती भावना होती का वणी आपलं का बंद नाही आहे, म्हणून सर्वांच्या समाजाच्या एकोप्याने विचाराने आज हा स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आला आहे. वणी बाजारपेठ हे आपण पाहू शकतो की संपूर्ण बाजारपेठ हे स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आलेलं आहे. दिंडोरी, नाशिक. एस मराठी न्यूज साठी अतिथी संपादक श्याम सोनवणे, वणी. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.